हाय, हॅलो, नमस्कार. विशेष म्हणजे तुम्ही बरे आहात ना? तर आज मी तुम्हाला माझ्या रेसिपीमध्ये छोलेची भाजी कशी तयार करतात ते करून दाखवणार आहे. चला करण्यासाठी घेऊया. तर सर्वात आधी मी एक रात्रभर 2 वाट्या छोले भिजत घातलेले आहेत. तर छोले भिजू घालण्यासाठी आपल्याला जेवढं पाणी बसेल त्यामध्ये ते ॲड करून घेऊया. आणि त्याचबरोबर मी कुकरमध्ये त्यांना शिजवून घेणार आहे. तर 1 ते 1.5 तांब्या मी म्हणजेच छोले भिजतील इतकंच मी पाणी टाकलेलं आहे. आणि मी 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे. तर यामध्ये मी थोड्या मिरच्या, लसूण आणि खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. तर सर्वात आधी मी मिरच्या भाजून घेणार आहे. तर कांदेसुद्धा मी 3 ते 4 कांदे कापून घेतलेले आहेत. तर मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत. आणि त्यानंतर मी कांदासुद्धा छान असा मस्त भाजून घेणार आहे, जेणेकरून छोलेची भाजी छान लागेल खाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही देखील कांदा भाजून घ्यायचा आणि त्यावरती थोडं तेल टाकून त्याला परतून घ्यायचा. तर तेल टाकल्याने कांदा छान परतला जातो आणि भाजीला छान चवसुद्धा येते. तर मी खोबऱ्याचे कापसुद्धा छान असे भाजून घेणार आहेत. आणि त्याचबरोबर खोबरं टाकल्याने भाजीसुद्धा छान लागते चवीला. तर सर्वात आधी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या बारीक करून घेणार आहे. तर 2 चमचे धनेपूड पावडर आणि 1 चमचा छोटा जिरे, तर मी याची छान अशी पावडर तयार करून घेणार आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी याची पावडर तयार करून घेतलेली आहे. याचबरोबर मी जे खोबरं घेतलेले आहे ते सुद्धा टाकून घेणार. त्याचबरोबर लसूणाचे काप लसूण घेतलेला आहे तो सुद्धा टाकून घेणार आणि भाजलेला कांदासुद्धा घेणार आहेत आणि चिट्टीसुद्धा 2 ते 3 करून घेतलेले आहेत. आणि मसाला छान बारीक झालेला आहे तर थोडे पाणी टाकून बारीक करून घ्यायचा. त्याचबरोबर मी लाल तिखट घेतलेलं आहे, ते थोडं तिखट आहे त्यासाठी भाजीलासुद्धा छान टेस्ट येते. तर हळद घेतलेले आहेत. तर त्याचबरोबर गरम मसाला घेतलेला आहे थोडा, तर गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता. तर मी 2 ते 3 पोळी तेल टाकून घेतलेलं आहेत कढाईमध्ये आणि मसाला यामध्ये मी छान असा तेलात परतून घेणार आहे. जेवढा आपण मसाला छान परतला जाईल तेवढंच आपली छोलेची भाजीसुद्धा छान टेस्ट लागते. तर असेही नाही की म्हणजे छोलेची भाजी कोणतीही भाजी करताना मसाला छान असा परतून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि छान असं तेल सुटतसुद्धा आहे. तर मी मिक्सरच्या भांड्याला थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे ते सुद्धा यामध्ये मी टाकून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी कढईचासुद्धा मसाला छान असा सुटलेला आहे आणि तेलसुद्धा छान आलेलं आहे आणि कलरसुद्धा मस्त अगदी अप्रतिम दिसत आहे. अगदी तोंडाला पाणी सुटेल असा हा मसाला तयार झालेला आहे. तर यामध्ये मी पाणी ॲड करणार आहेत आणि छान असं ढवळून घेणार आहेत. पाणी टाकल्यानंतर मी छान असं एकत्र करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर मी थोडं याला उकळी फोडून घेणार आहेत आणि हरभरे छान असे शिजलेले आहेत आणि यावरती मी झाकण ठेवून घेतलेलं आहेत आणि थोडा गदकसुद्धा आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने ढवळून दाखवत आहे. तर मसाला छान झालेला आहे. तर मसाला छान झालेला आहे. तर यामध्ये मी जे छोले शिजवून घेतलेले आहेत ते यामध्ये मसाला छान असा परतून झालेला आहे. तर यामध्ये मी छोले टाकून घेणार आहेत पूर्ण आणि एकजीव करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही देखील करून बघा छोलेची भाजी आणि मला सांगा कशी लागते खाण्यासाठी कमेंट्समध्ये. तर मी पूर्ण असं एकत्र करून घेणार आहेत आणि यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेणार आहेत. तर थोडं चवीनुसार मीठ टाकवायचं आणि त्याचबरोबर परत थोडंसं असं चमच्याच्या साहाय्याने ढवळून घ्यायचं आणि ढवळून झाल्यानंतर यावरती मी थोडं 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून छान अशी शिजवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता कमी गॅसवरती मी त्यांना शिजवून घेतले परत. तर बघा किती मस्त आणि अप्रतिम झालेली आहे छोलेची भाजी. अगदी तोंडाला पाणी सुटेल ही छोलेची भाजी. तर बघा किती मस्त अगदी अप्रतिम झालेली आहे भाजी.